पाडी आणि पोलो स्पोर्ट्स पोलोस यांच्या दरम्यान प्रशांत बाबर कमेंट्री बॉक्स मध्ये या जरा. प्रशांत बाबर, पहिले 2-3 दिवस जाम मजा वाटली रे. पहिले 2-3 दिवस जाम मजा वाटली. चांगली चांगली ज्यूसवाला आला तरी काय मागाच्या गायब होता. ते विकलं तरी किती ज्यूस गेलता ज्यूसच नव्हता त्याकडे. मग याला कोण गेलतो तेव्हाच होतो. किती वर्षी आहे? 7 का? अरे भरले रुपयाची पोरगी मामाची राईन मारते माझ्यावर. आमची मॅच लाव ना बघू दे बघू दे. माझा लावा कॅमेरा चालू नाही वाटतं. मला बोट मिळली काहीतरी आणणार वाचले बिसले आणायला लागत. बोट फिरवतानाच पण दुखते आता. इथंच मेन झालंय ना घालताना. झूम आउटला मेन झालंय. झूम आउट इथं मध्ये झालं. 7 ओवरों का ये मुकाबला 7 ओवरों का मुकाबला होने वाला है. दोनों टीमें ध्यान दीजिए. और अब टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला किया है पोलो स्पोर्ट्स पोलोस ने. और देखिए अब गेंदबाजी के लिए देखिए दोनों सलामी बल्लेबाज फिलहाल मैदान में पहुंच चुके. एक तरफ है विशाल मोरे स्ट्राइक पर, नो स्ट्राइक पे गौरव. और गेंदबाजी के लिए भैया पाटिल. पहली गेंद भैया के. और देखिए बहुत ही बढ़िया शॉट पहली गेंद पर. चौके के साथ शुरुआत की है पोलो स्पोर्ट्स पोलोस ने. बढ़िया शॉट पहली गेंद पर. शुक्रिया डीजे. देखिए भैया पाटिल बल्ले के साथ अच्छा कार्य किया. अब गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद पे एक अच्छा शॉट खेला. वहां पर शटन पुल किया है विशाल ने. अगली गेंद और इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया लेकिन इस बार कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. चौके के बाद अच्छा कमबैक करते हुए अमर सिंह भैया पाटिल. और देखिए पावर प्ले फिलहाल चल रहा है. 7 ओवरों का ये मुकाबला, आज के दिन का आखिरी मुकाबला, आज के इस साल का आखिरी मुकाबला गारडी प्रीमियर लीग में. अगली गेंद और आगे आकर उठा दिया गेंद को. फील्डर है अविनाश रंधी हुए. कैच छोड़ दिया अविनाश ने. नाखुश है वहां पर भैया. 2 रन 1 रन में पूरा किया बल्लेबाजों ने. थोड़ी सी खिलाफ फील्डिंग का प्रदर्शन वहां पर अविनाश से. देखिए नाखुश है भैया पाटिल और खुद फील्डर भी. एक मौका बन सकता था एक विकेट लेने का, बड़ा विकेट हो सकता था जो कि विशाल का. अब गौरव फिलहाल स्ट्राइक पर जो कि एक सूझबूझ के साथ खेलते. पहली गेंद एक बार फिर कैच छोड़ दिया. 2 गेंदों पे 2 कैच छोड़ दिया. भैया पाटिल बल्ले के साथ लक है लेकिन गेंद के साथ शायद उनका लक नहीं है.
अगर फील्डर साथ देते तो 2 गेंदों पे 2 विकेट मिल सकते थे भैया को। अगली गेंद उनके, ओ इस बार हवा में काफी ऊपर गई है गेंद और दूरी भी मिलती हुई पहला छक्का इस मुकाबले का। तो 2 गेंदों पे 2 विकेट मिल सकते थे भैया को। अगली गेंद उनकी, ओ इस बार हवा में काफी ऊपर गई है पहली बार कैच पकड़ते हुए शाम के बॉडी लाइन में बाहर है। अगली गेंद और इस बार हल्के हाथों से खेला खिलाड़ी तैनात, इस बार अच्छी फील्डिंग और इसी के साथ देखिए अब ओवर की समाप्ति। 1 ओवर के बाद रन संख्या की बात की जाए तो रन संख्या हो चुकी है कल 11 रन बिना कोई विकेट खोए। पोलो स्पोर्ट्स टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला किया तो उसके बाद 11 रन आ चुके हैं पहले ओवर में। 7 ओवर का ये मुकाबला, अब देखना है कि दूसरे छोर से गेंदबाजी के लिए कौन आता है, क्योंकि बहुत सारे 8 पारी के गेंदबाज जो स्ट्राइक गेंदबाज थे वो थोड़े से बैन हो चुके हैं। तो अब अतुल पाठक, अमोल जावेद, भैया पाटिल, इनको अब गेंदबाजी की जिम्मेदारी उठानी होगी। फिलहाल काका गेंदबाजी के लिए आते हुए लेफ्ट आर्म गेंदबाज, लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गेंदबाज अतुल पाठक। देखिए गेंदबाजों की बात की जाए तो देखिए विकास ढोक को बैन दिया गया, सचिन फुले, पवन मंडले और अविनाश रंधीवे, ये 4 गेंदबाज अब तक बैन हो चुके हैं अटपाड़ी के टीम के। पहली गेंद काका की और विशाल के लिए बहुत ही बढ़िया शॉट, इस बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर पूरे 6 रनों के लिए। और विशाल के लिए बहुत ही बढ़िया शॉट, इस बार गेंद और देखिए अब 19 रन बन चुके हैं 1.1 ओवर के बाद। बहुत ही बढ़िया शुरुआत मिलती हुई पोलो स्पोर्ट्स पोलोस को। 17 रन बन चुके हैं, माफ कीजिएगा। अगली गेंद, ओ एक बार फिर डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, फील्डर थे ना थोड़ी सी मिस फील्ड, लेकिन कोई रन नहीं मिलेगा। अगली गेंद एक बार फिर देखिए बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था वहां पर बल्लेबाज ने। अगली गेंद, शाळेचे विद्यार्थी लवकरात लवकर ग्राउंड मोकळं करायचं आहे। इसी बीच बहुत ही बढ़िया शॉट, ये लॉन्ग ऑन बोर्ड लाइन के बाहर, जी नहीं कैच पकड़ लिया, बहुत ही शानदार कैच है। बहुत ही बढ़िया शॉट, ये लॉन्ग ऑन बोर्ड लाइन के बाहर। शुक्रिया डीजे, आपने जैसे देखा होगा यूट्यूब के अपने स्क्रीन पर क्या कमाल का कैच पकड़ा था और कैमरामैन बहुत ही अच्छा काम करते हुए, जो कि कैमरामैन है हमारे यमजे बहुत ही अच्छा कैमरा घुमाते हुए गेंद को कैप्चर करते हुए। अब देखिए एक झटका लग चुका है वहां पर पोलो स्पोर्ट्स पोलोस को। कैच छोड़ा था अविनाश ने, उसके बाद ये अच्छा कैच उनका। अब नए बल्लेबाज मैदान की ओर बढ़ रहे हैं, हर्षल सावंत। हर्षल फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड पे हो गए, स्ट्राइक पे हो गए गौरव। बहुत ही बढ़िया मुकाबला चलता हुआ बीच मैदान में पोलो स्पोर्ट्स पोलोस और भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी के बीच। अगली गेंद, गेंदबाज अतुल काका तैयार है, उनके सामने हो गए गौरव। और इस बार डाउन द ग्राउंड खेला गैप में, गेंद जा रही बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन मिलेंगे वहां पर गौरव को, पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए गौरव। खेला गैप में, गेंद जा रही बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन मिलेंगे वहां पर गौरव को। तैयार है, उनके सामने बल्लेबाज है गौरव, जो कि एक अच्छी पारी खेल रहे अपने टीम के लिए। गैप में ढकेलने में कामयाब रहे अब तक गेंद को। अगली गेंद काका की, और इस बार खराब गेंद, डाउन द लेग, पूरा फायदा उठाते हुए गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, एक और चौका। खराब गेंद, डाउन द लेग, पूरा फायदा उठाते हुए गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, एक और चौका।
पावर प्ले के बाद अब 25 रन बन चुके हैं खाली जाओ पलूस स्पोर्ट्स पलूस के गेंदबाजी के लिए। अब अमोल जावेद जो कि दादूस के नाम से जाने जाते हैं। वन लिमिट देखिए बहुत सारे आटपाड़ी के खिलाड़ी लगभग फिलहाल तीसरे ओवर की शुरुआत होती हुई पावर प्ले के बाद का खेल अब शुरू होने वाला है। 5 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर रख सकते हैं, 2 खिलाड़ी लगभग अब ऑफ साइड में और 3 खिलाड़ी लेग साइड में बाउंड्री लाइन के ऊपर तैनात। देखिए अब एक और खिलाड़ी को ऑफ साइड में बाउंड्री लाइन के ऊपर भेज दिया अमोल जावेद जो कि गेंदबाज है। कवर डीप पॉइंट और मिड ऑफ के ऊपर एक खिलाड़ी तैनात। पहली गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, गेंद गई सीधा वहां पर मिड ऑन की तरफ जो कि 30 यार्ड सर्कल के अंदर खड़े अविनाश रणदिवे उनके हाथ में डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए अमोल जावेद अपने स्पेल के बहुत इंपॉर्टेंट हो गया अमोल जावेद के ये ओवर। अगली गेंद अमोल की सामने हर्षल। देखिए इस बार स्लोवर बॉल पूरा फायदा उठाया, वहां पर फ्लैट गया है गेंद 6 रनों के लिए, फ्लैट 6 है। DJ. पूरा फायदा उठाया वहां पर फ्लैट गया। देखिए अब फील्डिंग की बात की जाए, 2 बदलाव हुए, पॉइंट अंदर आया है और मिडॉन पीछे जाता हुआ एक बार फिर सीधा खेला। इस बार अविनाश रणदिवे वहां पर तैनात, 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है कुल 32 रन 32-1 और तीसरा ओवर चल रही है। आज के दिन का यह आखिरी मुकाबला, इस साल का आखिरी मुकाबला चलता हुआ गार्डी प्रीमियर लीग सीजन 2। अगली गेंद अमोल जावेद, उनके सामने होगी गौरव। रिवर्स का प्रयास, बहुत ही बढ़िया गेंद ये, 1 रन लेग बाइज के रूप में मिलेगा वहां पर गौरव को। देखिए मेरे ख्याल से खराब शॉट है क्योंकि अच्छे खासी पार्टनरशिप चल रही है उन दोनों के बीच, हर्षल और गौरव के बीच। उसके बावजूद एक गलत शॉट खेलने का प्रयास, क्योंकि सीधे बल्ले से रन बनाने में अब तक सक्षम रहे बल्लेबाज गौरव। अगली गेंद अमोल जावेद तैयार है, उनके सामने बल्लेबाज हर्षल सावंत। देखिए शफल की ऑफ स्टंप के ऊपर आए, बहुत ही बढ़िया फील्डिंग आपने ही फॉलो थ्रू में अमोल जावेद की शानदार फील्डिंग का मुजरा देते हुए डॉट गेंद। तो इस ओवर की बात की जाए तो 5 गेंदों में अब तक 8 रन आ चुके, तो अच्छा ओवर साबित हुआ अब तक के आटपाड़े के लिए। रन गति के ऊपर थोड़ा सा वहां पर लगाम लगाने पे ऊपर कामयाब रहे अमोल जावेद। फिलहाल आखिरी गेंद इस ओवर की, तीसरा ओवर चल रहा है, 7 ओवरों का यह मुकाबला। हर्षल फिलहाल स्ट्राइक पर। देखिए बहुत ही बढ़िया गेंद, टिप करती हुई अंदर जाती हुई गेंद, 1 रन कम से कम मिलेगा। यल भी वहां पर फील्डर थे लाला साहब गोरे, उनकी अच्छी फील्डिंग, मात्र 1 रन के साथ ओवर समाप्त होता हुआ 3 ओवरों के बाद रन संख्या हो चुकी है कुल 34 रन 34 आफ्टर 3 ओवर्स विद लॉस ऑफ 1 विकेट। पलूस स्पोर्ट्स पलूस। अभी 24 गेंदों का खेल शेष, देखना है कि आखिरी 24 गेंदों में कितने रन बनाने में कामयाब रहते हैं पलूस स्पोर्ट्स के पलूस के खिलाड़ी। बल्लेबाजी की बात की जाए तो बल्लेबाजी अभी भी बहुत आनी बाकी है पुलिस स्पोर्ट्स के। उदयपुर अभी भी डगआउट में है, जो कि बड़े शॉट खेलने में माहिर है पिछले मुकाबले में। तो गेंदबाजी के लिए अब करण मोटकट्टे जो कि लेफ्ट आर्म गेंदबाज है, अपना पहला ओवर डालने के लिए, तो कि 4 ओवरों में 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल किया है अब तक अटपाड़ी के कप्तान भैया पाटिल ने। फिलहाल पहली गेंद करण की, और देखिए लो फुल टॉस गेंद, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, अच्छा खेला, थोड़ी सी मिसफील्ड। अच्छा बैकअप के अंत में 2 रन मिलते हुए 2 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है कुल अब 36 रन 36 फॉर 1। अगली गेंद हर्षल के लिए, करण की, और एक बार फिर बहुत ही बढ़िया गेंद, स्लो बॉल थी, पड़ने के बाद थोड़ी सी वहां पर टर्न होते हुए और बहुत ही बढ़िया कीपिंग का मुजरा देते हुए अमोल जावेद विकेटों के पीछे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक डाली है करण मोटकट्टे ने इस पूरे टूर्नामेंट पे। अगली गेंद एक बार फिर करण तैयार, उनके सामने हर्षल, इस बार अच्छा कनेक्शन, गेंद जारी है और गई
बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए शानदार शॉट ये हर्षल का। तैयार उनके सामने हर्षल शुक्रिया डीजे। एक बार फिर गेंदबाज तैयार है, करण वोटकट्टे उनके सामने है, बल्लेबाज हर्षल सावंत जो कि एक अच्छी पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए। देखिए कुछ गेंद में खराबी ऐसा मानना, नॉन स्ट्राइकिंग बल्लेबाज गौरव का अंपायर को दिखाते हुए अंपायर सचिन सांगेकर और लेग अंपायर की भूमिका में विशाल नाइक जो कि एमसीए के अंपायर है। दोनों एमसीए के दोनों अंपायर फिलहाल देखिए वहां पर गेंद को लेकर कुछ बातचीत चलती हुई। कल एक बार फिर हम आपके साथ जुड़ेंगे अगले साल में जो का पहला मुकाबला होगा एसपीएस गोल्ड विटा और बहुत बड़ा मुकाबला होने वाला है कल का पहला मुकाबला। उसके बाद दूसरे मुकाबले की बात की जाए तो पृथ्वीराज टाइगर शेरवाड़ी और 11 स्टार सोनी के बीच फिलहाल अगली गेंद करण की हर्षल के लिए और इस बार डाउन द ग्राउंड खेला, बहुत ही बढ़िया शॉट, सीधा शॉट खेला वहां पर हर्षल ने, जब तक वहां पर थोड़ी सी मिसफील्ड और उसका पूरा फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन को तब्दील किया वहां पर। विनाश रणदिवे जो कि टॉप पे तैनात है बॉक्स के सामने। अगली गेंद एक बार फिर गेंदबाज तैयार है, करण मोटकट्टे। इस ओवर की बात की जाए थोड़ा सा महंगा ओवर ये, 10 रन आ चुके अब तक 4 गेंदों पे। अगली गेंद ओ ऊपर गई है, बहुत ऊपर गई है गेंद, अमोल जावेद उसके नीचे आते हुए बहुत ही शानदार कैच है। ऐसे कैचेस बहुत मुश्किल होते हुए लेकिन इस बार पकड़ लिया अमोल ने, दूसरा झटका लगा यहाँ पर पोलो स्पोर्ट्स पर उसको। ऊपर गई है, बहुत ऊपर गई है गेंद, अमोल जावेद उसके नीचे आते हुए बहुत ही शुक्रिया डीजे। हर्षल आउट होकर वापस जाते हुए ने बल्लेबाज अमित फिलहाल नो स्ट्राइक पे स्ट्राइक पे होकर गौरव गेंदबाजी के लिए करण, उनकी आखिरी गेंद गौरव के लिए होगी। कल की हम बात कर रहे थे, कल का जो दूसरा मुकाबला होगा पृथ्वीराज टाइगर्स एरावाड़ी और 11 स्टार शिवनी के बीच एक और बड़ा मुकाबला। कल का तीसरा मुकाबला होगा एनकाउंटर स्पोर्ट्स खरसुंडी और एसपीएस गोल्ड विटा के बीच। इसी बीच ये बहुत ही बढ़िया शॉट, ये डाउन द ग्राउंड खिलाए वहां पर बल्लेबाज ने 1 रन के लिए, 1 रन के साथ यहाँ पर ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई। 4 ओवरों के बाद रन संख्या हो चुके कुल 45 रन, 2 विकेटों के नुकसान पर पोलो स्पोर्ट्स पोलोस 45। और यहाँ पर हम एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के बाद वापस आएंगे। कम ऑन डीजे। राजन शुक्रिया डीजे। अगली गेंद अमोल जावेद अब अगला ओवर डालने के लिए तैयार, उनके सामने है बल्लेबाज गौरव। पहली गेंद गौरव के लिए, बहुत ही बढ़िया गेंद, ये पड़ने के बाद थोड़ी सी वहां पर स्विंग होती हुई है, वाइड की मांग कर रहे हैं लेकिन अंपायर देखिए बिल्कुल कितने चुस्त फुर्तीले
विशाल नाइक सर समझाते हुए बल्लेबाज को कि गेंद कहां से कहां गई है। विशाल नाइक एक बहुत ही एक्सपीरियंस अंपायर है। रोहित शर्मा जैसे बल्लेबाज को ट्रेनिंग दी है उन्होंने। अगली गेंद देखिए, एक बार फिर भटकी हुई गेंद, इस बार फायदा उठाने की कोशिश और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। यहाँ पर 6 रनों के लिए ट्रेनिंग दी है उन्होंने। अगली बिल्कुल 6 रन मिलते हुए वहां पर बल्लेबाज गौरव को। थोड़ी सी खराब फील्डिंग का प्रदर्शन। एक बार फिर भटकी हुई गेंद, इस बार सुविधा दीजिए। और गेंद अमोल जावेद एक बार फिर तैयार है गेंदबाजी के लिए। उनकी तीसरी गेंद इस ओवर की। स्ट्राइक पर गौरव और एक बार फिर बड़ा शॉट खेलने का कोशिश। बल्ले का पूरा हिस्सा नहीं आया गेंद के ऊपर। 1 रन कम से कम मिलेगा। दूसरे रन की कोशिश, थोड़ी सी मिसफील्ड। 2 रन वहां पर पूरे करते हुए 2 रन के साथ अब स्कोर हो चुका है कुल 53 रन 53। और ये अब 5वां ओवर फिलहाल चलता हुआ। अमोल जावेद एक बार फिर गेंदबाजी के लिए तैयार। उनके सामने बल्लेबाज गौरव थोड़ा सा देखिए डेंजरस लग रहे हैं। और ये देखिए हवा में काफर ऊपर गई है गेंद। अंपायर का फैसला 4 रन आते हुए। बहुत ही बढ़िया शॉट ये। और ये देखिए हवा में काफर ऊपर गई है गेंद। देखिए थोड़ी सी खराब गेंदबाजी का प्रदर्शन अमोल जावेद से इस ओवर में। देखिए थोड़ा सा लाइन और लेंथ के साथ भटक रहे हैं। जो छक्का लगा ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद, उसको खेल दिया वहां पर पॉइंट के ऊपर से। और इस बार देखिए खराब गेंद और उसका फायदा उठाया गौरव ने। अगली गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास और थोड़ी सी मिसफील्ड। 1 रन वहां पर आसानी के साथ मिलेगा बल्लेबाजों को। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्कोर हो चुका है अब कुल 58 रन 58। और गेंदों की बात की जाए तो अभी भी इस ओवर में एक गेंद अभी विशेष अमोल जावेद गेंदबाजी के लिए। उनके सामने है बल्लेबाज अब अमित। ओ बहुत ही बढ़िया गेंद। अगर विकेट कीपर कलेक्ट करते तो कुछ मौका बन सकता था वहां पर। बल्लेबाज को स्टंप करने का लेकिन असमर्थ रहे अतुल पाठक। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवरों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। और 5 ओवरों के बाद रन संख्या हो चुकी है कुल 58 रन 58। अभी भी 12 गेंदों का खेल शेष। आखिरी 12 गेंद इस पहले पारी की। Now a 5 overs gone. It's 58 for 2 after 5 overs. Polus Sports Polus. Karan Motkatte into the tackle to ball is last over and just 12 balls remaining in the first inning of last match of the day. It's a very important match for both the teams. You are watching Gandhi Premier League Season 2. All the viewers from the ground and live on the YouTube. Now first ball, Karan Motkatte into the tag to Gaurav, who is playing a superb inning for his side. Gaurav Pawar, right hand batsman on strike now. Amit on non-striking in. He didn't play any ball so far. This time, very good ball from Karan Motkatte dipping into the crease. Gaurav created some room, but he is not able to hit a big shot. Dot ball to start for slog overs. 11 balls remaining in the first inning. Next ball, Karan to Gaurav. Second ball of this over. This time, very good bowling from Karan Motkatte. 2 back-to-back dot balls. And now, Polus Sports Polus is under pressure because just 10 balls remaining. They has to hit a big shots at this stage of the game. And now, Karan Motkatte bowling absolutely brilliantly for his side. Karan to Gaurav, third ball of this over. This time down the track and out. Stumping, very good wicket keeping from Amol Javed. Wicket number 3. Gaurav Pawar down. That's a big one. To Gaurav, third ball of this
this over. The stump down the track. Out. Something very good wicket keeping from the ball. Thank you, DC. Now new man in Azim Wankar, he will be on strike. Karan Motkatte, 3 balls, 2 darts and a wicket. Now just 9 balls remaining in the first inning. Tomorrow we will join at 9:30 AM with SBS Gold Vita and Hindu Tej Warriors Vita. Will be the first match of tomorrow from Group B. Very important day for this Gardi Premier League. 1st of January 2019. Happy New Year to all of you. But now Karan Motkatte, big shot. That's a huge one from Azim. 6 start for his inning. January 2019. Big shot. That's a huge one Thank you, DC. Now tomorrow's the second match will be Prithviraj Tigers Eralavadi and 11 Stars Shivni. One more important match, but now Karan Motkatte, it was him. This time slower ball, very good ball from Karan. Look at Amol Javed behind the wicket. He's giving some tips to Karan Motkatte. How to bowl and where to bowl. So now last ball of this over, 6 runs so far in 5 balls. This time dancing down the track. Wide is called from umpire, extra run. And score moves in. 6 runs so far in 5 balls. The stump dancing down the track. Score moves on 65. Next ball, Karan Wide to is called Azim. from Azim Wankar, the right hand batsman, is playing on 6 and 2 balls. Last ball of this over. 7 balls remaining. And this time dancing down the track. Very good stumping. Wicket number 2 for Karan Motkatte. End of the over at 6 overs gone. 65. last ball of this over. 7 balls remaining. Bouncing down the track, very good stop. DJ Vaibhav in the mix. Thank you, DC. Tushar, a new man in. And now last over of this first inning. Prashant into the tag. First ball of this last over. Left arm bowler Sachin Phule is there. He fielded well, just a single run to start the last over. And now 66 for 5. Polo Sports follows 5 balls remaining in the first inning. Last match of this year in Gardi Premier League Season 5. Next ball. Now Tushar on strike. This time a very good ball, but wide is called from umpire. Extra run for Polo Sports follows. Just offside the off stump, and 2 very good umpires working as their best. Vishal Naik and Sachin Sanghikar, who is a leg umpire now. Next ball. This time shuffles towards the offside. Ball is going to the fine leg region. There is fielder Sachin Phule, but he can't stop that. That's a 4 runs. A brilliant shot from Tushar. Looking at the score, score is 7-1. Fine conclusion, there is fielder Sachin Phule, but he can't stop that. That's a 4 runs, a brilliant shot
from Tushar. Thank you, DC. Now Prashant to Tushar. Next ball of this over. 4 balls remaining in the first inning. 71. This time, very good ball from Prashant. Very good comeback after that boundary from Prashant. Dot ball straight to the hands of Amol Javir. Next ball. Tushar on strike. Prashant is the bowler. This time, a not good connection with the bat. And Lala Saab Gore is running from mid-wicket area. 2 runs. Very good running between the wicket from both the batters. Next ball. This time a very good ball, but wide is called from umpire. 1 more extra run. Now we're looking at this over. 2 balls remaining. आज बुआ आएगा हाँ करेगा ये बुआ 2 balls remaining in this over. Next ball. And this time a very good ball from Prashant. Just 1 run in form of bye. So last ball to go for the first inning. Last ball. Prashant to Amit. Last ball of the first inning. Last ball of the first inning. Prashant is the bowler. Amit on strike to face that last ball. And this time, very good shot. अरे बॉल गुड That's the huge twin of the first inning. Amit on strike. Looking at the score is Last ball. 81. So 82 is the target for Bhaiya Patil Sports Club at Atwadi. 42 balls, And very 82 good runs to shot. win. That's the huge turn of the first. DJ Aman, 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 Aman. पब्लिक
थैंक यू डिसेस। तो अब दूसरे पारी की अब शुरुआत होने वाली है। 82 रनों का टारगेट है 42 गेंदों में जीत के लिए अमर सिंह भैया बड़े स्पोर्ट्स क्लब आटपाड़ी के सामने। और देखिए ओपनिंग में थोड़ा सा बदलाव हुआ है। अतुल पाठक की जगह अब भेजा है विकास ढोक को, जो कि फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड पे स्ट्राइक पे अमोल जावेद गेंदबाजी के लिए गेंदबाज 12th मैन भेज दीजिए पुलिस की टीम। आपका 12th मैन पुलिस की टीम, आपका 12th मैन भेज दीजिए। संतोष गेंदबाजी के लिए उनके सामने हो गया अमोल जावेद। पहली गेंद चेस के 82 रन 42 गेंद जीत के लिए। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, ये बहुत ही बढ़िया शुरुआत पलूस के लिए। बड़ा रन चेस है, अब अंत तक टिककर खेलना होगा इन दोनों बल्लेबाजों को। पिछले मुकाबले की बात की जाए तो दोनों बल्लेबाज उतने ज्यादा सक्सेसफुल नहीं रहे थे। अमोल फिलहाल स्ट्राइक पर, यह हवा में गेंद ऊपर गई है, खिलाड़ी दौड़ते हुए और एक बार फिर अमोल जावेद वही शॉट खेलकर आउट होते हुए। पिछले मुकाबले में पहली गेंद पर हुए थे, इस मुकाबले में दूसरी गेंद पर गोल्डन लेग पर अमोल जावेद आउट। अतुल पाठक बने बल्लेबाज, फिलहाल नॉन स्ट्राइकिंग पे स्ट्राइक पे विकास ढोक। अगली गेंद और देखिए विकास का भी रिवर्स का प्रयास, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद सीधा विकेट कीपर हर्षिल सावंत के दस्तानों में, डॉट बॉल। तो पहले 3 गेंदों में अब तक कोई रन नहीं बना और विकेट गिरा यहाँ पर भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी का। अगली गेंद गेंदबाज तैयार है विकास के लिए, एक बार फिर वही शॉट खेलने का प्रयास, इस बार वहां पर सक्सेसफुल रहे। इस बार 4 रन मिलते हुए, शानदार शॉट है। तैयार है विकास के लिए, एक बार फिर वही शॉट खेलने का प्रयास, इस बार वहां पर सक्सेसफुल रहे। इस बार शुक्रिया डीजे। एक बार फिर गेंदबाजी के लिए संतोष तैयार है, उनके सामने है बल्लेबाज विकास ढोक। ओ एक बार फिर रिवर्स का प्रयास, एक बार फिर अब सफल रहे वहां पर विकास ढोक। एक और डॉट बॉल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक के सब पहले ओवर में, हालांकि 4 रन मिला है लेकिन एक विकेट मिला है अमोल जावेद के रूप में संतोष को। 5 गेंदों में 4 रन और 1 विकेट। आखिरी गेंद फिलहाल पहले ओवर का, स्ट्राइक पर है विकास ढोक और गेंदबाजी के लिए संतोष पाटिल जो की गेंदबाजी कर रहे हैं। आखिरी गेंद उनकी, आखिरी गेंद डालने से पहले थोड़ा सा फेल में बदलाव। अब गेंदबाज तैयार है इस ओवर की आखिरी गेंद विकास के लिए। ओ बहुत ही बढ़िया शॉट है विकास के बल्ले से, आखिरी गेंद पर लगा एक और चौका और इसी के साथ ये पहला ओवर समाप्त होता हुआ। 1 ओवर के बाद 8 बिना कोई विकेट से 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया शॉट विकास के बल्ले से आखिरी। शुक्रिया डीजे। अब गेंदबाजी के लिए दूसरा ओवर कौन डालेगा ये देखना होगा, लेकिन उससे पहले कमेंट्री बॉक्स में एक बदलाव होता हो। कमेंट्री बॉक्स में अब हमारे साथ जुड़ेंगे निखिल बाबर, माइक्रोफोन पर निखिल बाबर जुड़ते हुए हमारे साथ। 1 ओवर के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर भैया पाटिल स्पोर्ट्स क्लब अटपाड़ी।
हॅलो. पृथ्वीराज स्पोर्ट्स गार्डी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली टुर्नामेंट आपण बघतोय. नुकतंच आगमन झालंय सयाजी नाना बाबर यांचं, जे या शृंखलेचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पार पडणारी टुर्नामेंट आपण पाहतोय. खरं तर आजचा 7वा दिवस आणि 2018 या वर्षाला सरता निरोप. संध्याकाळची ही वेळ आहे आणि या काही तासातच आपण 2018 निरोप करणार आहोत, देणार आहोत आणि 2019चं येत्या नववर्षाचं, इंग्रजी नववर्षाचं स्वागत करणार आहोत. सुधीर गायकवाड यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. वेदांत 11 बलवडीचे सर्वे सर्व आहेत आणि जर का भैया पाटील संघानं आटपाडी संघानं सामना जिंकला तर 1001 रुपयांच्या रोख रकमेच्या स्वरूपातलं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. ऋतुराज बाबर आणि प्रशांत बाबर उर्फ भावड्या यांच्या माध्यमातून पार पडणारी टुर्नामेंट सर्वे सर्व आहेत. त्यांचे सर्व सहकारी या शृंखलेसाठी अतिशय महत्वाची मेहनत घेतात. निलेश साळुंके असतील, फार महत्वाचं योगदान आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघाचं दुसरं सुनील. हा चेंडू जबरदस्त हिट केलाय, मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. लॉयडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे अतुल पाठकच्या बॅटमधून आलेला चौकार. वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघाचं दुसरं सुनील. हा चेंडू जबरदस्त हिट केला. प्रदीप यादव यांचा फार महत्वाचं सहकार्य टुर्नामेंट साठी लाभलंय. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण बघतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केल्या त्या सर्वांचं मनापूर्वक आभार. गोलंदाज तयार सुनील. हा चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट करायचा होता ऑनसाइड मध्ये, परंतु बॅटची एज घेतली बराच काळ हवेमध्ये. अतुल पाठक जेलचित स्वरूपात मैदानाबाहेर. थँक्यू डीजे. हे टायमिंग वेळेनुसार कसं चालायचं डीजे मास्टर सांगतात. बारा धाबा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. विकेट गेल्यात अद्यापपर्यंत दोन फलंदाज बाद. 12 धावा धावफलकावरती आहेत. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित अजूनही चेंडू शिल्लक आहेत. ते पुढची 5 षटकं आणि या षटकातले 4 अर्थातच 34 चेंडू आणि गरज आहे ती 70 धावांची. 34 चेंडू 70 धावा. सयाजी बाबर उर्फ नाना, पृथ्वीराज स्पोर्ट्सचे आधारस्तंभ. तिसरा चेंडू निर्धाव फेकला गेला. हा चौथा चेंडू आक्रमण केलाय. मिस टाइम स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि हा तिसरा फलंदाज बाद. डीजे वेदांत 11 बलवडी संघाचे सर्वे सर्वा सुधीर गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रकमेच्या स्वरूपात 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर का हा सामना भैया पाटील स्पोर्ट्स आटपाडी संघाने जिंकला तर आटपाडी संघाला 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. परंतु यावेळेला थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद. 4 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12. चेंडू शिल्लक आहेत 32. गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 70 धावांची. निलेश साळुंके आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर बसलेत.
हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे, चेंडूला उचलतोय, फेक करतोय. तत्पूर्वी लेग बाईकच्या साईडने एक धाव मिळाली. बलवडी संघाचे सुधीर गायकवाड यांच्याकडनं अविनाश रणदिवे या फलंदाजाच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. गोलंदाज तयार. सुनीलचा पुढचा चेंडू समोर उभा असलेला फलंदाज अविनाश साठी. हा चेंडू स्टिकला सोडून जातोय, पंचांचा इशारा येतोय स्वैर चेंडूचा आणि स्वैर चेंडूच्या बरोबरीनं अतिरिक्त धावसंख्येचं खातं खोललं गेलं. या सत्रातली पहिली अवांतर धाव एक्स्ट्राच्या साह्याने आपण बघतोय आणि त्या धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 14 धावा धावफलकावरती लागतायत. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळलाय, बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षकानं मात्र इथे चांगली कामगिरी केली आहे. फलंदाज बाद होतं झेलची स्वरूपात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाची जर का आपण विचारणा केली तर बघतो आपण 6 धावा दिल्या, 3 फलंदाज बाद केले, म्हणजे निर्णायक षटक या सत्रातलं आपल्याला पाहायला मिळतंय. ते गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून सन्माननीय प्रवीण यादव यांचं सुद्धा फार महत्वाचं आणि मोलाचं सहकार्य या टुर्नामेंटला लागलेलं आपण पाहतोय. भैया पाटील याच्या प्रत्येक षटकाराला आपण बघतो 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. बलवडी संघाचे सुधीर गायकवाड यांच्याकडनं संतोष तिसरं षटक घेऊन होतोय. प्रवीण गोलंदाज तयार. संतोष वैयक्तिक स्पेल मधलं दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलं. संतोषनं पहिल्या षटकाचा मारा केला, ज्यामध्ये 2 चौकारांच्या साह्यानं 8 धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या. उर्वरित 4 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 3 चेंडू निर्धाव. हा चेंडू खोलवर टप्प्याचा विकेटच्या लांबीचा पुरेपूर वापर करतोय. खऱ्या गोलंदाजीची लक्षणं गोलंदाजामध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला आणि या वेळेला धावफलक स्थिरावलाय. ते 4 फलंदाज बाद 14 या धावसंख्येवर. 4 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. भैया पाटील नॉन सायकेंड मध्ये उभा. सायकेंडला आपण बघतोय करण मोटकट्टे हा फलंदाज. डावखुऱ्या हाताचा ताकदीचा वापर केलाय. बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत होता, परंतु उंची जास्त लांबी कमी टिपला गेला आणि फलंदाज बाद. चौदा धावा आणि 4 फलंदाज बाद झाले. ते क्षेत्ररक्षकाचं नाव माहित नाहीये, परंतु त्यानं 4ही झेल टिपलेत. प्रमोद मोरे 4 झेल त्याने टिपले. 5 फलंदाज बाद झालेत. अतिशय कमालीची ताकद यावेळेला आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची पाहायला मिळते. भैया पाटील स्पोर्ट्स आटपाडी संघाचा कर्णधार आणि एक हुकमी फलंदाज आपण बघतो सायकेंड मध्ये उभा आहे. मागच्या सामन्यात त्याने आपली पॉवर दाखवली, आपली अस्त्र दाखवली. 6 चेंडूंवर 6 बॅक टू बॅक षटकार लागवले आणि सामना आपल्या खिशात घातला. परंतु यावेळेला तशाच खेळाची अपेक्षा आहे. मागच्या सामन्यातला खेळ गेला पेपरवर, परंतु यावेळेला पुन्हा एकदा वर्तमान काळात तशा खेळाची अपेक्षा असताना भैया पाटील सायकेंड वरती. गोलंदाज मात्र तयार. हा चेंडू
फलंदाजाने छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्वैर आणि या स्वैर चेंडूच्या बरोबरीने तिसरी अतिरिक्त धाव. तर धाव फलकावरती एकूण धावा आहेत त्या 15. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बरबाद, परंतु यावेळेला चेंडू बॅटला लागतो आणि डीप पॉइंट सीमारेषे पलीकडे 1/6 चौकार 4 धावा. लगी तो आबाद नाही तो बरबाद, परंतु यावेळेला चेंडू बॅटला लागतो आणि चौकाराच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावरती येत आहेत. भैया पाटील ऑन स्ट्राईक. हा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइड मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु पॅडवर आदळतोय. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला आणि या निर्धाव चेंडूच्या अंती आपण बघतो धावफलक स्थिरावलंय. तर 19 या धावसंख्येवर. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी जिंको कोणी हारो खेळ खेळणं फार महत्वाची गोष्ट असते. प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू परंतु प्रत्येक खेळाडूच्या मागे 1100 करोड जनता. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, पुन्हा एकदा यश लाभतंय. डीप पॉइंट सीमारेषेला क्लिअर करणारा 1/6 4 धावांचा चौकार. संघामध्ये 68 खेळाडू परंतु प्रत्येक खेळाडूंच्या मागे 1100 करोड जनता. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, पुन्हा एकदा यश लाभतंय. डीप पॉइंट सीमारेषेला क्लिअर. चौकाराच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 23 धावा धावफलकावरती. यावेळेला आमचे सहकारी गुणलेखक सचिन किर्दत, त्रिशा 11 गारडी संघाचे मुख्य गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. हा चेंडू बॅटची एज घेतली, बराच वेळ हवेमध्ये. पुन्हा एकदा उदय चेंडू खाली येतो आणि या इनिंग मधला या सत्रातला 5वा झेल त्याने टिपलाय. तर 6वा फलंदाज बाद. हा चेंडू बॅटची एज घेतली, बराच वेळ हवेमध्ये. पुन्हा एकदा उदय चेंडू. DJ Aman, 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 Aman. सहा फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावरती आपण बघतोय धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 23. नंबर 8चा फलंदाज आपण बघतोय सचिन येतोय. स्ट्राईक एंडला उभा आहे फलंदाज तुषार. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज येतोय. वैयक्तिक कोठ्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन हर्षल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते पलूस स्पोर्ट्स पलूस या संघाची. खरं तर आजच्या दिवसातला पहिला सामना होता हा. पलूस स्पोर्ट्स पलूस आणि भैया पाटील आटपाडी या दोन संघांदरम्यान हा पहिला सामना होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा सामना नंबर 5 वरती आपण बघतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पलूस स्पोर्ट्स पलूस संघाच्या विरोधात भैया पाटील आटपाडी संघानं पलूस संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. धावा जमवल्या 82 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं भैया पाटील धावून आला होता या आटपाडी संघाच्या मदतीला, जो सर्व आहे जो कर्णधार आहे, परंतु यावेळेला भैया पाटीलची विकेट जाते. अतुल पाठकची विकेट गेली. विकास बाद झाला, त्यानंतर करण मोटकट्टे बाद झाला, अविनाश बाद झाला. आता पूर्णपणे दारोमदार आहे ती तुषार आणि सचिन या नंबर 7 आणि नंबर 8च्या खेळाडूंवर. 5वं षटक 4थं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज हर्षलचं. पहिला चेंडू हर्षलचा या षटकातला. समोर सायकलला फलंदाज उभा आहे तर तुषार. हा चेंडू उसळी देण्याचा प्रयत्न केला, तितकाच चांगला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका लगावला फलंदाज तुषारनं. 4 धावांसाठी गेला चौकार. समोर सायकलला फलंदाज उभा आहे तुषार. हा चेंडू उसळी देण्याचा प्रयत्न केला, तितकाच चांगला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका लगावला फलंदाज तुषारनं. 4. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला डीप पॉइंटच्या दिशेनं. पॉइंट आणि गल्ली कव्हरच्या मध्ये रूम बनवण्याचा प्रयत्न केला. एक धाव निश्चितच पूर्ण होती आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकामध्ये वाढ होतीये. गरज आहे अजूनही बऱ्याच धावांची. 28 धावा धावफलकावरती लागतात. 82 धावांचा पाठलाग करत असताना सूरज मखदूम आपण बघतो या वातावरणाचा आनंद घेत आहेत. मनमुराद खरं तर 2018चं हे सरतं वर्ष
ही शेवटची संध्याकाळ 2018ची 2019ला मी म्हणेन स्वागत करणार आज आपण रात्री सर्वजण. हा चेंडू हलक्या हाताने खेळला गेलाय, सिंगल घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, सिंगलवर समाधान आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 29 धावा धावफलकावरती लागतात. खरं तर 2018 संपून 2019 येणार, पण हे इंग्रजी नववर्ष आहे आणि या इंग्रजांचं आपण बरंच अनुकरण करताना पाहायला मिळतं. खरं तर क्रिकेट हा खेळ सुद्धा इंग्रजांचा आहे, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त दिलचस्पी किंवा प्रेम क्रिकेटवर भारतीय करतात. हा चेंडू गोलंदाज हर्षल हलक्या हाताने खेळलाय, पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंट सीमारेषेला क्लिअर करणारा हा चौकार. हा चेंडू गोलंदाज हलक्या हाताने खेळलाय, पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंट सीमारेषेला. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफ समोर शफल झाला, आधीच निश्चित केलं होतं कुठे खेळायचं. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल होणारा हा चेंडू 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफ समोर सफल झाला, आधीच निश्चित केलं होतं कुठे खेळायचं. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अरे भावांनो, फक्त डान्सच झाला पाहिजे. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची बाटली लावली. भल्या भल्याची 19 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे ती निर्णायक विजयासाठी. हा चेंडू हर्षल ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. जसं धावसंख्येला मी म्हणेन धावसंख्येचा वेग कमी होणार तसं दडपण आता पुरतं वाढत जाणार ते बॅटिंग करणाऱ्या आटपाडी संघावरचा. परंतु या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आल्या, त्या 82 धावांचा पाठलाग करताना 38 गरज आहे ती निर्णायक 44 धावांची. या सामन्यात विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 18. सर्वात महागडं षटक या सत्रातलं पाहायला मिळतंय. खरं तर पहिलं षटक फेकलं संतोषने, ज्यांना 8 धावा दिल्या. त्यानंतर सुनीलनं दुसरं षटक फेकलं, 6 धावा दिल्या. तिसरं षटक पुन्हा एकदा संतोषने फेकलं, ज्यामध्ये धावा बहाल केल्या 9. आणि या वेळेला हर्षल थोडासा महागडा गोलंदाज सरतो, ज्याच्या एका षटकामध्ये आले 3 चौकार, ज्या कारणामुळे एकूण 15 धावा केलेल्या पाहायला मिळतात. परंतु अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18. गरज आहे 44 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो प्रमोद, ज्याने हा चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी जवळ गेला. क्षेत्ररक्षकानं फलंदाज खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅरी करतोय. तत्पूर्वी एका निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण काहीसं वेगळं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 17. गरज आहे 44 धावांची. सतरा चेंडू आणि 44 धावा. हा चेंडू ऑफ समोर शफल झाल्यानंतर सुद्धा अगदी फुलटॉस दिला. फलंदाजाने ताकदीचा वापर केला. मिडविकेट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 44 धावा. हा चेंडू ऑफ समोर सफल झाल्यानंतर सुद्धा फुलटॉस दिला. फलंदाजाने ताकदीचा गोलंदाज तयार. प्रसाद प्रमोद. हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फेकला. फुलटॉस. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु या वेळेला उशिरा का होण्यास सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार 2 चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फेकला. फुलटॉस. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु या 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कदाचित ही सुरुवात असावी.
हे शुभ संकेत असावेत ते भैया पाटील आटपाडी संघासाठी. 2 चौकार आले, 2 चौकारांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. प्रमोद थोडासा अंडर प्रेशर आपण बघतो धावगती घेत असताना. हा चेंडू उजव्या एसटीच्या अगदी जवळ फेकलाय. एका निर्धाव चेंडूची सांगत आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावफलक मात्र स्थिरावलाय. ते 46 या धावसंख्येवर गरज आहे ती उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 36. 14 चेंडू आणि 36 धावा. प्रमोदचा हा चेंडू सफल झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट. हा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. षटकार. सफल झालाय. डान्सिंग डाऊन 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 52 धावा धावफलकावरती लागतायत. सामना असं वाटतं की एकतर्फी होतोय. 6 फलंदाज बाद झाले. त्यानंतर भैया पाटील आटपाडी संघ अडचणीत आलाय, परंतु कोण ना कोण तारणहार उभा राहतोय हे आपण आजच्या दिवसात पाहिलेलं आहे. ते आटपाडी संघासाठी मागच्या सामन्यात भैया पाटील, यावेळेला खुद्द आपण बघतोय फलंदाज तुषार. हा चेंडू ताकदीचा वापर केला. बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ताकदीचा वापर केला. बराच वेळ हवेमध्ये 56 धावा धावफलकावरती लागतात. 12 चेंडू गरज आहे 26 धावांची. खरं तर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आणि कार्यसम्राट त्याचबरोबर जलसम्राट आमदार सन्माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ऑर्गनाईज केलेली टुर्नामेंट आपण बघतोय. गार्डी प्रीमियर लीग 2018 वर्ष दुसरं आहे आणि दुसऱ्या वर्षातला हा 7वा दिवस. 2018चा शेवटचा दिवस आपण बघतोय. या दिवसातला शेवटचा सामना आटपाडी वर्सेस पलूस या 2 संघांदरम्यान रंगला. पहिल्यांदा फलंदाजी केली पलूस संघानं. 81 धावा जमवल्या. 82 धावांची गरज आहे, परंतु आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि निर्णायक विजयासाठी 26 धावा. निलेश साळुंके आपण बघतो या टुर्नामेंट मध्ये मॅच रेफरीचं काम बघतायत. प्रत्येक संघाला मी म्हणेन फार चांगल्या रीतीचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र मिळते सिंगल पेक्षा जास्त काही नाही. एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 57 धावा येतात धावफलकावर. आता मात्र 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. कोण जिंकणार कोण हरणार हे अजूनही मी म्हणेन गुपित आहे, परंतु ज्याचा खेळ चांगला होणार, ज्याचे प्रयत्न 100% असणार त्या संघाला विजय निश्चित मिळणार. गोलंदाज तयार. हर्षल वैयक्तिक कोट्यातलं दुसरं तर संघाच्या वतीनं 6वं षटक घेऊन. हर्षलचा हा चेंडू जमीन लगतचा फटका कार्पेट शॉटच्या साह्याने खेळलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडूला उचलतो. तत्पूर्वी एक सिंगलच्या बरोबरीने थोडस प्रेशर आता रिलीज होतोय. एकेरी धावेच्या बरोबरीने 58 धावा धावफलकावरती येत आहेत. 10 चेंडू गरज आहे ती 24 धावांची. 82 धावांचा पाठलाग करताना 10 चेंडू 24 धावा. हर्षलचा हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातात जाणारा फलंदाजाला चकवा दिलेला चेंडू पंच विशाल नाईक यांनी घोषित केलाय. स्वैर आणि स्वैर चेंडूच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलाय. ते 59 धावसंख्येवर 23 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 10 चेंडू 23 धावा. प्रति चेंडू मागे 2.3 धावांची सरासरी असताना हलक्या हाताने केलेला लेट कट आपण बघतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय टीम गलीच्या दिशेनं. 4 धावांचे चौकार. सिर्फ नाचने का पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सयाजी बाबर अर्थातच सर्वांचे लाडके नाना या टुर्नामेंटचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. हर्षल ज्याच्या चेंडूवर नुकताच आला चौकार. एकूण धावसंख्या आहे 63. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने तुषार धावसंख्येचं निवड तुषार पुढे पोहोचतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 64. गरज आहे ती निर्णायक विजयासाठी अजूनही 18 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 18 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर 10च आहे. 2 मोठे फटके, 1 षटकार 1 चौकार, 10चं अंतर सहजपणे कमी करू शकेल, परंतु या वेळेला फलंदाजाला चकवा देऊन चेंडू पोहोचतोय
तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. उर्वरित चेंडू शिल्लक 7 आणि गरज आहे ते 18 धावांची. जे फासो से ज्यादा हो हौसले बुलंद तो मंजिल की ओर बढ़ते कदम. अंतर आहे 7 चेंडू 18 धावा. 11चं एक षटकार एक चौकार. या मी म्हणेन चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करणार, परंतु ते मारण्याची गरज आहे. समोर सायकेडला तुषार हा फलंदाज उभा, ज्याच्या बॅट बंद आपण बघतोय. बरेचसे षटकार आले, बरेचसे चौकार आले, परंतु यावेळेला हा चेंडू जबरदस्त फटका आहे. पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि या चेंडूवरती धावा धावून पूर्ण होत आहेत. त्या फक्त आणि फक्त एक या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 75 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही गरज आहे ती 17 धावांची. चेंडू 65 धावा धावफलकावरती आहेत. गरज आहे 17 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते 6. अतिशय शिस्तबद्धपणे पार पडणारी टुर्नामेंट आपण बघतोय. गार्डी प्रीमियर लीग 2018 आणि 19 2 वर्षांमधला आपण बघतोय एक काळ सुनिश्चित केला गेला. 25 डिसेंबर 2018 ते 7 जानेवारी 2019 या दरम्यान पार पडणारी शृंखला आणि या शृंखलेचा आजचा 7वा दिवस. गोलंदाजी मार्कवर पलूस संघाचा गोलंदाज येतोय संदीप सँडी. संदीप येतोय वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघाचं 7वं आणि शेवटचं षटक घेऊन. सहा चेंडू आणि गरज आहे 17 धावांची. गोलंदाज तयार. पहिला चेंडू संदीपचा. तुषार प्रयत्न करतोय गोलंदाजावर दडपण टाकण्याचा. व्हायला पाहिजे. पहिला चेंडू आला स्वैर. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता रंगत वाढत जाणार या सामन्यातली. ज्याप्रमाणे शेवटचा सामना होणं अपेक्षित असतं तशाच पद्धतीने शेवटचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ दबावग्रस्त आपल्याला पाहायला मिळते. संदीपचा हा चेंडू सफल झालाय, परंतु यावेळेला एक निर्धाव चेंडू येईल असं वाटलं, परंतु स्वैर चेंडू आला. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त फटका लगावलाय. डीप पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला चकवा देऊन एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. ही ठसन आहे 2 संघांमध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त फटका लगावलाय. डीप पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला चकवा. खरं तर आपण बघतोय 6 चेंडू 17 धावांची गरज होती. पहिला चेंडू स्वेअर फेकला, 1 धाव एक्स्ट्रा आली. 6 चेंडू 16 धावांवर चौकार आला. आता गरज आहे 2 चेंडू स्वेअर फेकले. आता गरज आहे 5 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 11 धावांची. 5 चेंडू 11 धावा. अतिशय रंगतदार सामना आहे. आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक उभा आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय वाडिश लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप पॉइंट मध्ये. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आणि एक यष्टी रक्षक. हा चेंडू जबरदस्त फटका मारला. रूम बनवली. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेला क्लिअर करणारा हा चौकार. 3 क्षेत्ररक्षकांना भेटून जाणारी सीमा रेषा 4 धावा. हा चेंडू जबरदस्त फटका मारला. रूम बनवली. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेला क्लिअर करणार. 42 धावांवर खेळतोय तुषार हा फलंदाज. संकटात न मी म्हणेन तारणार कोण असावा या सामन्यातला तर तुषार आहे. 42 धावांची नाबाद खेळी करतोय. मागच्या सामन्यात भैया पाटील कर्णधार होता, परंतु यावेळेला तुषारनं सावरलाय.
हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर छेडछाड करण्याचा प्रयत्न, एज घेतली बॅटची, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने गेला क्षेत्ररक्षक, चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र मिळतीये ती फक्त आणि फक्त सिंगल. दुसरा फलंदाज सचिन धावचीच्या स्वरूपात तंबूच्या रस्त्याला परत. घेतली बॅटची, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने गेला क्षेत्ररक्षक, चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र मिळतीये फक्त आणि फक्त सिंगल. दुसरा फलंदाज सचिन धावचीच्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. सचिन किर्दत आमचे सहकारी गुणलेखक आणि या टुर्नामेंटचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 82चा पाठलाग करताना. 76 या चेंडूला ताकदीचा वापर केलाय, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे षटकार आणि हा सामना क्लिअर. हॅलो, थँक्यू डीजे. आटपाडी संघानं हा सामना जिंकलाय 4 विकेट्स राखून. आटपाडी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पृथ्वीराज स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थातच पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सयाजी बाबर अर्थातच सर्वांचे लाडके नाना यांच्या माध्यमातून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आपण बघतोय पृथ्वीराज भैया पाटील स्पोर्ट्स क्लब आटपाडी संघाला मिळणार आहे. त्याचबरोबर वेदांत 11 बलवडी संघाचे सर्वेसर्वा सुधीर गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. तुषारला 200 रुपयांचं पारितोषिक आहे सुधीर गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून, ज्यांनी या सामन्याला मी म्हणेन आकार दिला. या सामन्याला जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो प्रवीण मोहिते यांना की आपण पुढची सूत्र सांभाळायची आहेत. शुक्रिया निखिल, बहुत ही बड़ा मुकाबला और शानदार मुकाबला देखने को मिला है जो कि आटपाड़ी ने जीता वो मुकाबला.